केवळ जगणे नाही जीवन, मूल्य असावे तुल्य ही भावे, पूर्णत्वाची ओढ असावी, कर्तृत्वाची साथ घडावी, सातत्याने प्रयत्न फळिता उजळीत जाई प्रतिभा, पुलकित होई प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा, प्रतिभा आणि प्रतिमा. नमस्कार रसिक हो. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शब्दांनाही गंध असतो हे जिनं शिकवलं, ओचातल्या बकुळीत बालपण कसं लपतं हे तेव्हा कळलं. आपल्यासाठी काही चांगलं झालं की देवबाप्पाला हात जोडायचे आणि ज्यांनी आपल्या सुखासाठी हात जोडलेत त्यांचे आभार पहिले मानायचे. हे जिनं शिकवलं. जात ही कधीही जन्माने सिद्ध होत नाही, तर ती जगण्याने सिद्ध होते, हे जिच्याकडून शिकले. आज खऱ्या अर्थाने सांगते रसिक हो, प्रतिभा आणि प्रतिमाचं हे व्यासपीठ माझ्यासाठी पंढरी आहे. कारण आज ज्या अतिथी प्रतिभा आणि प्रतिमाच्या माझ्या या लाडक्या दर्शकांसमोर मी आमंत्रित करणार आहे, त्या आहेत डॉक्टर विजया वाड, माझी आई. 154हून अधिक पुस्तकं, 10 वर्ष विश्वकोशाची अध्यक्ष, 50हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार, एक राष्ट्रीय पुरस्कार, कितीतरी निर्वासित मुलांची आई, 45 वर्ष शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रभर 48हून अधिक शाळा काढणारी माझी आई डॉक्टर विजया वाड. पण तिला मंचावर आमंत्रित करण्याआधी पाहूया तिची एक चित्रफीत. शब्द शब्द जोडून शब्दांकित हो, निःशब्द करणारं व्यक्तिमत्व. यांच्या कर्तृत्वाचं वर्णन करताना शब्द देखील थिटे पडतात. मराठी साहित्यात एक सन्मानाचं स्थान म्हणजे विजयाताई. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या पहिल्या अध्यक्ष ठरल्या. मराठी विश्वकोशातले 17, 18 आणि 19वे खंड विजयाताईंच्या लेखणीने समृद्ध झाले. साहित्य क्षेत्रात आपलं मोलाचं योगदान देत असतानाच त्यांच्या लेखणीतून कथा, कादंबऱ्या, गोष्टींची पुस्तकं, बालकथा, ललितलेख, कविता संग्रह, प्रवास वर्णनं, आत्मवृत्त, वृत्तलेखन यासारखे नानाविध साहित्य प्रकार सुवर्णांकित झाले. शिक्षिका म्हणून कार्यरत असताना त्यांनी मुलं, शिक्षक आणि पालक यांना जागृत करून पर्यावरण प्रकल्पासारखे सामाजिक कार्यक्रम केले. दरवर्षी नित्यनियमाने त्या आदिवासी मुलींना दत्तक पालक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. अफाट ज्ञान, सामाजिक ज्ञान आणि अविरत मेहनत यामुळे त्यांना मिळालेल्या पारितोषिकांची संख्या इतकी आहे की घराचे जणू संग्रहालय झालंय. वाचकांसाठी बालक आणि पालकांमधील अतूट नातं उलगडून दाखवणाऱ्या विजयाताईंनी आपल्या दोनही मुलींवर केलेली माया देखील आदर्श ठरते. आपल्या अंगी असलेली विद्वत्ता आपल्या मुलींवर न लादता त्यांना त्यांच्या आवडीचे मार्ग निवडण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. चला तर पाहूया अशा प्रतिभावंत लेखिकेची प्रतिभा, प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात. सह्याद्री वाहिनीशी तिचं नातं अगदी जवळचं आहे. प्रेरणा पुरस्कार, नवरत्न पुरस्कार यांनी सन्मानित डॉक्टर विजया वाड यांना मी प्रतिभा आणि प्रतिमाच्या मंचावरती आमंत्रित करते. या प्रेक्षकांनाही करेल नमस्कार. प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आज आपण गप्पांना सुरुवात करतोय. आणि मला आठवतंय बरं का, म्हणजे शाळेमध्ये तू माझी टीचर होतीस आणि मला अशी ताकीद असायची की बाई म्हणायचं, आई म्हणायचं नाही. पण मी विनंती करणार आहे की तुला की मी तुला आईच म्हणणार आहे आज, तर चालेल ना? अगदी. पण सह्याद्रीचं आणि तुझं नातं फार जवळचं आहे, शालेय चित्रवाणीपासूनचं, तर त्याच्याबद्दल थोडंसं.
शालेय चित्रवाणी हा कार्यक्रम सुरू करायचा असं इथे सह्याद्री वाहिनीवर ठरलं आणि त्यासाठी शिक्षक तर आमच्या शाळेतून एकट्या माझी निवड झाली आणि गंमत म्हणजे उदयाचल हायस्कूल गोदरेज विक्रोळी इथे माझा कामाचा पहिलाच दिवस आणि त्याच दिवशी दूरदर्शनचं इथे पत्र आलेलं की विजया वाडबाईंना 17 दिवस पाठवून द्यावं. आता मला वाटलं मला कोण 17 दिवस रजा देणार. तर मला डॉक्टर डी पंड्या म्हणाले की हा आमचा अगदी बहुमान आहे तर तुला आम्ही ते ऑन ड्युटी पाठवतो आहे. असं मला 17 दिवस ऑन ड्युटी शाळेने इथे पाठवलं आणि फादर मॅकफार्लंड म्हणून एक मोठे तज्ज्ञ होते नामवंत, त्यांनी आम्हाला तयार केलं. पण शालेय चित्रवाणीला 29 शिक्षक आलेले होते आणि त्यातून पहिला मान सगळ्यांना मिळालं पण पहिला मला मिळाला. सह्याद्री वाहिनीवर घेण्याचा एक सुयोग माझ्या आयुष्यात आला आणि सह्याद्री वाहिनीशी 1973 पासून जे नातं जुळलं ते आत्तापर्यंत. पण तरीसुद्धा थोडंसं बालपणात डोकावायचं आहे मला. त्याची बीजं म्हणजे लिहिती झालीस किंवा म्हणजे आत्मविश्वास पूर्ण झालीस, या सगळ्याची बीजं कुठेतरी बालपणामध्ये असतात. तर थोडंसं बालपणाबद्दल. अक्का माझी फार सुरेख लिहायची आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझी मावशी एक होती, प्रभू मावशी, ती तर अशी बोलता बोलता कविता करायची. तर मला असं वाटतं की ते आईच्या घराण्यातून, अभ्यंकर घराण्यातून माझ्यामध्ये ते आलं. सृजनशीलता अशी आली. म्हणजे ते मला असं वाटतं की ते येतं तुमच्या जीन्स आर द फंक्शनल फॅक्टर्स ऑफ हेरिडिटी. अगदी. तर ते आलं माझ्याकडे. अक्काकडे होतं पण अक्कानी ना ती कला वाढवली नाही आणि पण ती माझा आदर्श होती. पण तिचं पूर्ण नाव घेऊया आपण. रजनी लिमये. इयत्ता दुसरीत मी पहिली कविता केली. ती वृत्तपत्रात छापून आली. त्यानंतर बरेच वर्ष मी काही लिहिलं नाही. मग 24व्या वर्षी माझी पहिली कादंबरी आली. कॉलेजच्या मासिकात, शाळेच्या मासिकात आपण लिहितोच, तुम्हीही लिहायचं तसं. पण मग हे जे लिहून आलं ते वृत्तपत्रामधून येऊ लागलं आणि विजया वाड हे नाव लोकांच्या परिचयाचं झालं. मला म्हणजे आता शिक्षिकाही होतीस तर त्यावेळचे काही अनुभव, कारण ही एक शिक्षिका अशी होती जी आईच्या मायेनी मुलांकडे बघायची. हा माझा स्वानुभव आहे की महाराष्ट्रात कुठेही फिरले तरी कोणी तुला बाई म्हणत नाही तर आई म्हणून संबोधतं. तर काही त्यावेळचे गमतीदार असले तरी चालतील जे तुझ्या मनामध्ये राहिले. स्पर्शी आहेत, काही गमतीदार आहेत. पण विद्यार्थ्यांवर मी फार मनापासून प्रेम केलं. जसं माझ्या 2 मुली तशी ही 1100 मुलं. अगदी. तर त्यामुळे एवढी नकटी, दिसायला काही एवढी चांगली नसलेली बाई, पण तिच्यावर विद्यार्थी खूप प्रेम करायचे आणि सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय होता की हिच्यावर कसं एवढं प्रेम करतात. आणि माझा वाढदिवस विद्यार्थी इतका थाटामाटात साजरा करायचा. ते अजून येतात. आणि ते असं दरवाजाला तोरण लावायचं, फुग्यामध्ये चांदी, मग ते फुगे टाचणीने फोडून वाडबाईंच्या अंगावर सगळी चांदी, असं वर्गावर्गात चालायचं. इतका तो धुमाकूळ चालायचा माझ्या वाढदिवसाला. परंतु मला हे सांगायचं आहे तुला की प्रेमाला रूप रंग लागत नाही. हे ते सत्य आहे. हे सौंदर्याचा मार्ग हृदयापासून सुरू होतो आणि कर्तृत्वापाशी थबकतो. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी. तुमचा चेहरा हे तुमचं सौंदर्य नाही, तुमचं कर्तृत्व, तुमची कर्तबगारी, तुमचा स्वभाव, ह्या सगळ्यावर तुम्हाला 100पैकी 110 मार्क मिळवण्याची तयारी तुम्ही करू लागा. इतके विद्यार्थी प्रेम करतात, पण तुझी एक लाडकी विद्यार्थिनी ती आपल्या सोबत आज इथे स्टुडिओमध्ये आहे, तुझ्यासाठी बोलणार आहे. तर आपण ऐकूया. वीणा माळकर, वीणा सानेकर. आता वीणा सानेकर सोमय्याची प्राचार्य. मी बाईंची लहानपणापासूनची विद्यार्थिनी. त्या काळापासूनच त्यांनी माझं भावविश्व व्यापून टाकलेलं आहे. अनेक पातळ्यांवर एकाच वेळी काम करत राहणं हे त्यांचं वैशिष्ट्य. विलक्षण प्रतिभावंत बाई. काय काय कल्पना त्यांना सुचत राहिल्या हे मी किती जवळून पाहिलंय. विद्यार्थ्यांसोबतच बाईंनी शिक्षकांनाही घडवलं. त्या हाडाच्या शिक्षण तज्ज्ञ तर आहेतच, पण त्याचबरोबर प्रतिभावंत लेखिका,
पदार्पणातच जयवंदळवी पुरस्कार मिळवणं ही एवढी मोठी गोष्ट बाईंनी ती सहज साधली. बाईंना खूप पुरस्कार मिळाले. त्यांची यादी जरी सांगितली तरी कितीतरी वेळ त्यात जाईल. विश्वकोशाच्या अध्यक्ष जेव्हा झाल्या त्यावेळेला विरोधही सहन करायला लागला. पण विरोधकांना आपल्या कामातून त्यांनी चोख उत्तर दिलं. आदिवासी पाड्यांवरच्या मुलींसाठी बाईंचं काम नेहमी मला प्रेरणा देत राहिलं. कथा असोत अथवा कादंबऱ्या असोत, ओघवत्या शैलीत सहज अनेकांच्या काळजाला ते हात घालतात. वाडबाई आणि त्यांचं अख्खं कुटुंब, या कुटुंबाच्या सावलीचा विसावा आपल्याला मिळत राहावा अशी आशा आणि अशी इच्छा माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना वाटत राहते. आणि म्हणून मग पावलं वळतात हिरानंदानी मधल्या बाईंच्या घरकुलाकडे. पोटभर गप्पा मारायच्या आहेत, कारण हिचं शब्दधन आणि हिची संपदा जी आहे, अनुभव संपदा, त्याची मी साक्षीदार आहे. त्यामुळे रसिक हो, ब्रेकची वेळ झालेली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत गप्पा मारूया डॉक्टर विजया वाड यांच्याशी. प्रतिभा आणि प्रतिमा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. आणि आपण गप्पा मारतोय डॉक्टर विजया वाड यांच्याशी. मला ना ती गोष्ट तू सगळ्या रसिक प्रेक्षकांना सांगायला हवी आहेस, तुझ्या BEdच्या ॲडमिशनची. माझी फार इच्छा होती की लग्न झाल्याबरोबर आपल्याला 25च्या आत आपली मुलं बाळं काय व्हायची ती होऊन जाऊ देत. तर प्राजक्ता झाली, 23 वर्षाची होते मी. आणि लवकर म्हणजे 14 महिन्यांनी निशिगंधा, पहिलीचं नाव प्राजक्ता ठेवलं म्हणून दुसरीचं निशिगंधा. तर बारशाला माझी मैत्रीण आली होती. तेव्हा मी 1 वर्ष आधी मंत्रालयात भाषा अधिकारी म्हणून नोकरी करत होते. तर ती म्हणली, आता तुला 3रा मुलगा झाला की त्याचं नाव झेंडू ठेव. तर माझे यजमान, तुझे बाबा म्हणाले की आता झेंडू बिंडू नको, या दोघींनाच आम्ही समर्थ वाढवू. आणि मला हे सांगायला सगळ्यांना आवडेल की मला कधीही दुःख झालं नाही की मला मुलगा नाही. कारण या 2 मुलींनी मला मुलगा काय करेल असं सुख दिलं. इतक्या शिकल्या, स्वतःच्या पायावर उभा राहिल्या. आता माझं वय वाढलं त्यामुळे जरा डोळ्यात पाणी येतं ग माझ्या. पण कशासाठी? पण परमेश्वर म्हणजे कृपेने आनंदाने छान सुद्धा आहे. पाणी येतं. हां, आनंद आहे ना. हां. हां. तर मला खूप अभिमान वाटतो. हां. हां. आणि मग मला डोहाळे लागले आपल्या करिअरचे. हां. मग मी म्हटलं की आता मी BEdला ॲडमिशन घेते. तर सासऱ्यांचा भयंकर विरोध होता की या 2 बारक्या किरकिऱ्या मुलींना सांभाळणार कोण. तर माझ्या सासूबाई म्हणाल्या, मी सांभाळीन. मग ते म्हणले, मी पैसे देणार नाही, फीचे. आता ह्यांची प्रॅक्टिस अजून सुरू झाली नव्हती, ते धडपडत होते. तर आर्मीतनं परत आल्यावर हो. ते, हो ना. तर माझ्या सासूबाई म्हणल्या, तुझ्या आईने दिलेली चांदीची भांडी आहेत ना, ती विक आणि सरळ फीचे पैसे भर, त्याच्यावर या म्हाताऱ्याचा हक्क नाही आहे. आणि मी लगेच आज्ञापालन केलं, फी भरली. आणि BEdच्या ॲडमिशनला मी अशी VV चिपळूणकर म्हणून मोठे शिक्षण तज्ज्ञ होते. हो ना. तर ते तेव्हा प्रिन्सिपल होते ST कॉलेज मुंबई. तर मी तिथे गेले आणि तुम्ही 2 आणि 3 वर्षाच्या, काही कारणांनी तुम्हाला न्यावं लागलं त्या दिवशी. सासूबाई म्हणल्या, आजच्या दिवस नाही, मी वर्षभर सांभाळेन. तुम्ही बाहेर बसल्या होतात, मी अगदी ताकीद दिली, तिथे देवासारखं बसायचं. आणि चिपळूणकर साहेबांनी विचारलं, मी म्हटलं की मी अगदी हुशार विद्यार्थिनी होते, BSc झालेले आहे आणि मी तुम्हाला खात्री देते की मी कॉलेज गाजवणार, पण मला ॲडमिशन नाही. ते अशा हसत होते माझ्याकडे बघून. तर काय होतं माहिती आहे का, ST कॉलेजला असा तो झुलता दरवाजा होता, वर खाली जागा असलेला. आणि तुम्ही 2 आणि 3 वर्षाच्या खालून सहज तिथे आल्या होतात आणि माझ्या खुर्ची मागे उभ्या. तर ह्यांना घेऊन कॉलेजात नाही येता येणार. तर मला इतकं डोळ्यात पाणी आलं आणि मी रडत रडत म्हटलं, मी तुम्हाला पहिली येऊन दाखवीन, या मुलींना माझ्या सासूबाई सांभाळतील, त्यांनी मला वचन दिलं, दिली तुला ॲडमिशन म्हणून. वा. आणि माझ्या कॉलेजात मी पहिली आले आणि विद्यापीठात मला मानांकन मिळालं, लायब्ररी अवॉर्ड मिळालं. तर तेव्हा माझे सासरे म्हणले की, म्हणजे तुमचे आजोबा, की मला कल्पना नव्हती तू एवढी हुशार असशील, आता कितीही शिक. मला तो पण किस्सा सांगायला आवडेल की तुला 12वीला तू बोर्डात 3री आलीस आणि
घरी प्रधान सरांचा फोन आला रुपारेल कॉलेजमधून की निशिगंधा बोर्डात तिसरी आली आहे, आणि तो फोन आजोबांनी घेतला. आणि आजोबा म्हणाले नंद्याला लॉटरी लागली. त्यांना विश्वासच नव्हता की मी सुद्धा येऊ शकते बोर्डात. ताईबद्दल त्यांना हो, हो, नेहमी हो. खात्री होती हो. की ती तर नाही, येणार. पण कौतुक होतं. हो, होतं होतं. लिखाणाकडे येऊया. म्हणजे आजपर्यंत 154 पुस्तकं, मला असं वाटतं हा गिनीज बुकचा रेकॉर्डच असेल. पण पांडुरंगाची अक्षय कृपा आहे की शब्दांचं दान इतक्या सहज पडतं. शब्द माझा श्वास आहेत ग. अगदी आहेत, तुला माहिती आहे, अगदी. मी रेल्वेच्या डब्यात लिहू शकते, मी सेटवर लिहू गजबजलेल्या शकते, स्टेशनवरती लिहू शकते. कुठेही लिहू शकते. फक्त एवढाच मी एक धर्म पाळला की नोकरीच्या ठिकाणी लिखाण करायचं नाही. बर. कारण मी तिथे पगार घेते, अँड आय शुड बी व्हेरी लॉयल टू माय प्रोफेशन. दॅट यू ऑलवेज हॅव बीन. आणि त्यामुळे काय झालं, माझ्यावर कधीही अनवस्था प्रसंग ओढवला नाही की ही नोकरीच्या वेळात हे करते, कधीच नाही. पण घरी आलं की माझं लगेच लिहायला सुरुवात, टुकू 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 टुकू. इवन विक्रोळी टू मुलुंड येताना मी पर्समधनं हे काढून, कागद काढून लिहित असे. का तर माझ्याकडे गेली 40 वर्ष 4 वर्तमानपत्रांचे कॉलम तरी नक्की असतात. बरोबर. आणि वर्तमानपत्रांचे कॉलम लिहिणं हा माझा सगळ्यात लाडका छंद आहे की त्यामुळे मी कनेक्ट राहते. बरोबर. पण मला अजून आठवतंय की तुझी एक कादंबरी होती वजाबाकी, आणि त्याचा शेवट मी तुला बदलायला लावला होता. मला असं तुम्ही की वाटतं नाही ती भयंकर वाढ होतात लहानपणी. म्हणजे काय की मी तर किती, तुम्ही खूप लहान होतात तेव्हा, आणि माझी एक कादंबरी अशी, मी त्याचा शेवट वाचून दाखवत होते आणि शेवट दुःखी होता. आई वडील सेपरेट होतात असं. तर तू इतकी रडायला लागलीस भोकाड पसरून, आणि त्या पायरी, आपल्या घरात अशा 4 पायऱ्या होत्या, तिथे बसून मी तो शेवट वाचत होते. इतकी रडायला, आणि इतकं छोटंसं पिल्लू माझं का रडतंय. तर ती म्हणली की वाचकांना रडवणारा शेवट नको, आणि त्या बाळाला किती बरं दुःख होईल आई वडील वेगळे झाले की, जसं काही तू ते स्वतःच अनुभवत होतीस असा इतका तुला तो म्हणजे उमाळा आला. मध्ये बोलते म्हणून माफ कर, पण तुझ्या शब्दांमध्ये ती ताकद आहे की वाचक त्यांना आपलंसं वाटतं, ते त्यांच्या अवतीभोवती घडतंय असं वाटतं. हां. म्हणून तर आजपर्यंत माझ्या माहेरी ह्यांच्या घरी इतका ओघ असतो वाचकांचा, तिच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा. ही खरंच श्रीमंती आहे. हो, हं, ही खरंच. तुझ्या लिखाणाबद्दल. तर तू मला तो शेवट बदलायला लावला, त्यासाठी मी तो मग शेवट सुखांत केला की आई वडील परत पण एकत्र त्याची खंत येतात. वाटते तुला? नाही, नाही नाही वाटत वाटत, ना? नाही वाटत. कारण माझ्या छोट्याशा बाळाला जर दुःख होतंय तर प्रेक्षकांना, वाचकांना किती दुःख होईल. पण नंतर मी तुला कधीच भरीस पाडलं नाही. नाही 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 नाही. सगळ्यात आवडलेली कादंबरी कुठली होती? म्हणजे अवेळ एक मला माहिती आहे, कारण त्याला बक्षीस वगैरे होतं. अतोल. अतोल. अतोल आवडतीये सगळ्यात. हम्म. बरं बरं. आणि पण काय झालं माहिती का, माझ्या कथा लोकांना इतक्या इतक्या प्रिय व्हायला लागल्या की प्रकाशक मला सांगायचे की कथा संग्रह द्या, कथा संग्रह द्या. आणि मला अजून एक गोष्ट तुझ्यातली जी अतिशय आवडते ती म्हणजे तू नेहमी काळासोबत असतेस. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी खूप साधं आणि सोपं लिहिते. हां, मी कधीही अवघड भाषा वापरत नाही, कारण हृदयाची भाषा कधीच अवघड नसते ग. खरंय, आपण कुठे अलंकृत बोलतो? खरंय. आपण असं बोलतो का, लाडके पाणी दे ग? नाही म्हणत. दिशू पाणी दे ग असं बोलतो. किंवा नवरा बायकोला प्रिये चहा करतेस का असं नाही विचारत. अगं करतेस ना चहा. तर एक गंमत सांगते. माझ्याकडे एक रेखा डबीर नावाची शिक्षिका होती, आणि ती घरी आली होती, आणि ती म्हणली की डॉक्टर वाट, फॉर द लास्ट हाफ एन आवर आय एम ऑब्झर्विंग यू हॅव नेव्हर सेड डार्लिंग ऑर डिअर टू युअर वाईफ हनी. म्हणजे त्यांच्यात म्हणत असतील बाई. तर बाबांना म्हणाली ती. हो. हं. तर डॉक्टर वाड म्हणजे बाबा, नाही, डेंटिस्ट. तुलाही डॉक्टर म्हणतात म्हणून हो, हो, क्षणभर हो, माझा हो. संभ्रम झाला. तर बाबा म्हणाले, म्हणजे तुमचे बाबा, की आमच्यामध्ये ना अहो म्हणजे डार्लिंग आणि अगं म्हणजे हनी. इतकी हसली होती ती. पण आपल्याकडे अहो आणि अगं हेच नातं खूप प्रेमाचं, खूप विश्वासाचं असतं. आणि काळाबरोबर आहेच ही शब्दांची वीण रसिक हो थोडीशी पुढे तदनुसारच नेते. ती अशी की आता डिजिटलायझेशनचं जग आहे, आणि
सगळीच ही तरुण पिढी ग्लोबल सिटिझन्स आहेत. तर तुझ्या गोष्टी आवर्जून लोक येतात, तुला बसवून त्या शूट करतात आणि त्या यूट्यूबवरती टाकतात. हा त्यांचा आग्रह आहे. म्हणजे तू नको नको म्हणत असताना मला माहिती नाही तुझ्या किती गोष्टींना किती लाईक्स आहेत. हो. आणि मला त्याचं खूप कौतुक वाटतं आणि की माधव शिरवळकर आणि विश्वनाथ हो ही दोघं डिजिटायझेशनमध्ये इतकी एक्सपर्ट आहेत की त्यांनी खूप म्हणजे माझा विश्वकोश हे करण्यामध्ये डिजिटल विश्वकोशाकडे मला यायचं, तुम्ही राखीव ठेवलेलं आहे. माझं लेखन याच्यावरती टाकण्यामध्ये म्हणजे डिजिटल करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे. एखादा किस्सा एखाद्या वाचकाचा आपल्या रसिक प्रेक्षकांबरोबर शेअर करू शकतेस? खूप आहेत पण एखादा, कारण वेळेची वजाबाकी असते मुलाखतीला, एक वेळेचा कंस असतो त्यामुळे. हो, अमेरिकेहून येत होते आणि शेजारी माझ्या असं पोनीटेल बांधलेल्या बाई होत्या आणि असं संभाषण, आता 17 तासाचा प्रवास आहे. बरोबर आहे. तर आम्ही येत होतो तर मला वाटलं की ह्या मराठी असाव्यात. अच्छा, बघून त्यांच्याकडे वाटलं असं वाटलं. तर मी म्हटलं की मुंबईपर्यंत ना. तर त्या म्हणल्या हो मराठी का? म्हटलं हो. नाही म्हणे केस भादरले आहेत म्हणून. अगदी हा शब्द वापरला. तर म्हटलं अस्सल मराठी आहे अगदी. आणि मग त्या म्हणाल्या काय नाव आपलं? मी म्हटलं विजया वाड. म्हणजे त्या लिहितात त्या का? तर मी म्हटलं हो तीच मी. अगो बाई तुमची किती पुस्तकं मी वाचली आहेत असं म्हणून माझे हात असे घट्ट हातात घेतले आणि मला खूप आनंद झाला. आणि मग आम्ही सहप्रवास केला. पण म्हणजे आपला वाचक आपल्याला कुठे भेटतो जगामध्ये खरंय ह्याची आपल्याला कल्पना नसते. तसेच तुझे विद्यार्थी कुठे भेटतील हे तुला माहित नसतं. हो हो हो. माझा एक विद्यार्थी आहे योगेश वाघमारे. एक दिवस मला ईमेल आली की मी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये आहे आणि तुमचा विद्यार्थी आज PhD झाला, याचा आनंद मी पहिल्यांदा माझ्या लाडक्या वाडबाईंशी शेअर करतोय. कारण तुम्ही त्यावेळेस सांगितलं होतं ती इयत्ता 7वीत असताना मला म्हणजे सर्व मुलांना की आपण मराठी माध्यमात शिकतो याचा कधीही न्यूनगंड बाळगू नका. वाह. हां, लँग्वेज कॅन बी ॲक्वायर्ड. खरंय, इट्स अ स्किल. हो. तर मी 11वी पर्यंत पूर्ण मराठी माध्यमात शिकले आहे. अगदी. इथे आल्यावर डॉक्टर पंड्यांनी मला काही वर्ग मराठी दिले. एक शिक्षकाची जागा तुकडी कमी झाल्यामुळे मला काही वर्ग इंग्रजी दिले. तर मी माझ्या वर्गात जाऊन सांगितलं की मी मराठी माध्यमात शिकलेली बाई आहे. BSc पर्यंत नंतर इंग्रजी यायला लागतं माणसाला. पण ते केमिस्ट्री आणि केमिस्ट्री मला मुखोद्गत आहे. म्हणजे त्यातलं मला तुम्हाला काही सांगावं लागणार नाही. म्हणजे ते इंग्लिशमध्ये शिकले आणि मला पुस्तकसुद्धा रिफर करावं लागणार नाही. पण बोलताना कधी चुकून एखादा मराठी शब्द आला तर फॉरगिव्ह. अगदी खरंय असं सांगितलं. आणि हा जो विश्वास मी वर्गाला दिला ना त्यामुळे मुलं माझ्याशी खूप प्रेमाने वागत असत. एक माधुरी फडणीस नावाची मुलगी होती. ब्रेकची वेळ झालेली आहे त्यामुळे तिची गोष्ट उरकून टाकू नकोस. पण तू जे आता सांगितलंस की मातृभाषा, त्याच्यामध्ये घेतलेलं शिक्षण, जसं तान्ह्या बाळाला सुद्धा आईचं दूधच पचतं ना हो पहिले, तसंच मातृभाषेत घेतलेलं शिक्षण हे आत्म्यापर्यंत पोहोचतं. त्यामुळे आपल्या मातृभाषेत आपण शिक्षण घेतो याचा न्यूनगंड माणसांनी कधीच बाळगू नये. या एका मुद्द्यावरती आपण ब्रेक घेऊया, मग पुन्हा गप्पा मारूया डॉक्टर विजया वाड यांच्याशी. ब्रेक नंतर प्रतिभा आणि प्रतिमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आणि माझ्या प्रतिभेचा प्रवास जिच्यामुळे सुरू झाला तिच्या प्रतिभेचा प्रतिमेपर्यंतचा प्रवास आता पुन्हा चालू ठेवते. माधुरीच्या किस्साबद्दल सांगत होतीस. माधुरी फडणीस ही अतिशय हुशार विद्यार्थी होती माझी. आणि तो माझा 8वीचा वर्ग होता की जिथे मी क्लास टीचर होते आणि मी सांगितलं होतं की मी पूर्ण मराठी माध्यमात शिकले. तर एखादा शब्द चुकला तर सुधारून द्या बरं का. आणि विद्यार्थ्यांना प्रामाणिक शिक्षक अतिशय आवडतात, अतिशय. तर असं झालं की मी म्हटलं
कुठली तरी अशी गोष्ट सांगत होते आणि सांगितलं की ही वॉज अ स्पिन्स्टर. बरं. तर मुलं काही म्हणाली नाहीत. तर ती बाहेर आली. ती म्हणली टीचर सांगू एक. हां. तर म्हटलं काय. तर ती म्हणली अ गर्ल इज अ स्पिन्स्टर. स्त्री स्पिन्स्टर असते बट अ मॅन इज ज्यूड. हो. मला माहीत नव्हतं ते, त्या बरोबर मुलीला आहे. माहीत होतं, बरोबर. वर्गातल्या कुणालाही माहीत नव्हतं, पण तिला माहीत होतं. वा, हां व्होकॅब्युलरी इतकी सुंदर हो, होती. इतकं वाचलेली. हां. पण तिने वर्गात नाही सांगितलं, वर्गाबाहेर येऊन मला सांगितलं. हां आणि करेक्ट इट नेक्स्ट टाइम. मला हा तुझा गुण अतिशय आवडतो हो. की कुणाकडनंही शिकण्याची हो. सतत तयारी. हो, हो. आणि त्यामुळे माणसं काळाबरोबर आपला वेग जमवू शकतात. ती हो. लय आणि ती गती ते जपू शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सतत ॲडॉलेसन्स बरोबर राहिले ना, उमलत्या वयाच्या मुलांबरोबर, हं. आणि मुख्याध्यापिका झाले तरी ते टेबल कधी मध्ये आलं नाही. वा, आता हे टेबल मध्ये हो. येऊ देणार नाही आपल्या. एक तुझा विद्यार्थी तुझ्यासाठी बोलणार आहे. आज तो खूप मोठ्या वृत्तपत्राचा एक महत्त्वपूर्ण पद भूषवणारा आहे. तर आपण ऐकूया त्याला. हो हो. प्रशांत मानकर तुझ्यासाठी बोलणार. मी डॉक्टर विजया वाडबाईंचा विद्यार्थी. वाडबाई आमच्यासाठी प्रेरणादायी सरस्वती माता आहेत. एक आई, आदर्श शिक्षिका, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, कवयित्री, समाजसेविका व विश्वकोशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष असा वाडबाईंचा चढता आलेख आम्ही पाहिला आहे. दूरदर्शन, आकाशवाणी, मालिका, चित्रपट, बालनाट्य, पुस्तकांमधील बोधक कथा, लेख, कविता यांच्या लिखाणांमुळे वाडबाई सर्वांच्या लाडक्या झाल्या. प्राजक्ता, निशिगंधा या लेखींनी वाडबाईंचा वारसा पुढे नेला आहे. विजयबाबा, विजयाबाई हे आमच्यासाठी मार्गदर्शक पालक राहिलेत. वाडबाईंचा, या कुटुंबाचा हा प्रेमळ झरा असा सतत वाहता राहो. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो. वाड कुटुंबाला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा. जो तुझ्या आयुष्यातला एक लँडमार्क माइलस्टोन होता, विश्वकोश. मराठी विश्वकोशाचं अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुझ्यावरती त्यावेळचे आपले माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी दिली. आणि त्याच्यानंतर 4 मुख्यमंत्री असेपर्यंत तू ती टिकवलीस. 10 वर्ष एवढा त्याच्याबद्दल तूच सांग. विश्वकोश हे माझं ध्यास पर्व आहे. अगदी. जेव्हा माझी निवड झाली, विलासराव देशमुखांनी मला बोलावलं आणि सांगितलं की हे पद अडून पडून आहे आणि तुम्ही ते पूर्ण करू शकाल असा मला विश्वास वाटतो. खरंच. कसं तर माझे काही भाषाविषयक प्रयोग पोद्दारमध्ये मी प्राचार्य असताना केलेले वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले होते. तेवढ्यावरून त्यांनी मला बोलवलं होतं. अगदी. आणि माझं बायोडेटा मागवला होता. बरोबर आहे ना. तर नंतर मला 10 मिनिटं दिली आणि सांगितलं ते तुम्ही घ्यावं. वा. तर मी म्हटलं की मला 8 दिवस विचार करायला वेळ द्या. दिला. 8 दिवसांनी मी सगळी माहिती काढली. श्रीमंत होनराव नावाचे एक गृहस्थ, मी तेव्हा बालभारतीच्या 5वीच्या पुस्तकाची प्रमुख संपादक होते. हो. तर ते पुस्तक तयार करत असताना श्रीमंत होनरावांनी मला विश्वकोशाची सर्व माहिती दिली. मग मी सांगितलं की मी जाईन, पण तिथे मानव्य विभाग आणि शास्त्र विभाग ह्याच्या पदभरती झालेली नाही आहे संपादकांची. एकटा मुख्य संपादक काय करणार. बरोबर. नावं सांगा, सही करतो. इतका विश्वास. इतका म्हणजे त्यांना ते करायचं होतं. हो. नियती कसं करवून घेते एखाद्या माणसाकडे. खरंय. आणि माझ्यावरती टीकेचा भडीमार होत होता कल्पना आहे ना मला. वर्तमानपत्रात. हो. का तर कोण ही बाई इथे आणून बसवली हां. असं लोकांना वाटत होतं. मी म्हटलं माझ्याबद्दल तुम्हाला माहिती नाहीये. हां. मला विद्यापीठात मानांकन आहे, द्विपदवीधर पण मला झाले ना तेव्हा. त्यावेळेला तुझी जी गोष्ट आवडली होती ती ही की ज्यावेळेला इतका टीकेचा स्रोत झाला, त्यावेळेला तुला ज्यावेळेला तुझ्यावरती प्रेम करणाऱ्या संपादकांनी सांगितलं तू उत्तर दे, तुम्ही उत्तर द्या बाई, तेव्हा तू त्यांना म्हणाली होतीस की माझं काम बोलेल. हो. आणि तेच तू करून दाखवलंस. हो. त्या हो. कामाबद्दल सांग. हो. तर त्यातून मी बाहेर कशी आले, कारण मला विलासरावांनी पूर्ण सपोर्ट दिला की मी तुम्हाला कधीही काढणार नाही, तुम्ही झटपट कामाला लागा. हां. आणि 2.5 वर्षामध्ये मी 17वा खंड तयार केला. वा. आणि ज्यांनी माझ्यावर टीका केली होती त्यांनी उदार मनाने मला स्तुती पण दिली. वा. जिंकलीस. हां. म्हणजे कुठलीही गोष्ट
चिरस्थायी नसते. वा, चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन लाईफ. खरंय. तर त्याप्रमाणे 17वा खंड झाला, 2.25 वर्षात 18वा झाला, त्याच्या पुढे 2 वर्षात 19वा झाला आणि 1 वर्षात 20वा खंड झाला. वा. 20वा खंड होत असताना त्याच्या फक्त 400 नोंदी शिल्लक होत्या. तो खूप मोठा होत होता म्हणून त्याचा पूर्वार्ध प्रकाशित केला आणि माझी नियुक्ती थांबवण्यात आली. तर तर्कतीर्थांचे पुत्र लक्ष्मण शास्त्री जोशी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं, कल्पना आहे मला, की तुम्ही या 400 नोंदी वाडबाईंकडून करून घ्यावा आणि माझ्या वडिलांचं स्वप्न त्यांना पूर्ण करण्याचं श्रेय द्यावं. ज्यांनी इतकी मेहनत केली. साहेबांनी मानलं. मी त्या केल्या. 1 महिना ठाण मांडून बसली होतीस वाईला बसले होते, ज्या खोलीमध्ये एक पंखा आणि एक पलंग, ह्याच्या पलीकडे काही नव्हतं. आणि 18 तास माझ्या 52 सहकार्यांनी काम केलं माझ्या बरोबर. म्हणजे मी शुक्रगुजार आहे त्यांची. हे एकट्या दुकट्याचं काम नाही. खरंय. विश्वकोश. हो ना. आणि तो पूर्ण झाला आणि तो देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रकाशित केला वर्षा बंगल्यावरती आणि मी त्यांची गाडी, विश्वकोशाची गाडी देऊन माझ्या गाडीनं परत आले. एक फक्त मध्ये बोलते म्हणून सॉरी रसिको, मला माहिती आहे की ज्या वेळेला आईला ती लाल दिव्याची गाडी होती आणि ह्यांना दोघांना पुण्याला जायचं असायचं, तेव्हा हे दोघं माझे आई वडील इतके तत्वनिष्ठ की आई समोरच्या गाडीत असली तर बाबा मागच्या गाडीत स्वतःचं पेट्रोल घालून असायचे, कारण ती सरकारची आणि ही आपली. पण जे ते कालाचे ठाई. आणि नंतर ते ई बुक. हो, नाही, सगळ्यात महत्त्वाचं माझं योगदान विश्वकोशाला काय असेल की मी शाळा मास्तरीण ना, त्यामुळे शाळा जायचे. विश्वकोश कोण वाचते? अगदी सगळे विश्वकोश लावलेले आहेत, वाचतं कोण? तर स्पर्धा. तर एक मुख्याध्यापिका म्हणाल्या की त्याच्यात एक 100ची नोट मी ठेवली होती आणि म्हटलं मग वाचलं का कोणी? म्हणजे नोट निघाली का? ठेवणारी मी आणि काढणारी पण मीच. तर मी म्हटलं की विश्वकोश जर कोशातच राहिला तो विश्वातच आला नाही तर उपयोग काय? बरोबर आहे, नाही का? म्हणून विश्वकोश कोशातून विश्वात येण्यासाठी ग्रंथ वाचन स्पर्धा घेतली आणि माझ्या सर्व सहकार्यांनी मला अपूर्व सहकार्य केलं. खरंय. मंडळातले सर्व सदस्य. खरंय. आणि या विश्वकोश स्पर्धा आम्ही 1-2 नाही 180 घेतल्या. वा. शाळा, कॉलेज, महिला मंडळ, जेलमध्ये सुद्धा, ज्येष्ठालय, नंतर तुला सांगते हर्सुल जेल, तिथले कैदी, नंतर पोलीस ऑफिसर्स, खरंय, ह्यांच्याकडे पण त्या स्पर्धा घेतल्या. तर त्या स्पर्धा इतक्या आवडायला लागल्या लोकांना की मला लोक स्वखर्चाने 20 विश्वकोश विकत घेऊन ती स्पर्धा घ्यायची. तर विश्वकोशाचा खपही वाढलाय. खरंय. आणि विश्वकोश कोशातून विश्वात आला. आणि डिजिटलायझेशन करून त्याची जी ई बुक केली, ते कसं केलं की मी म्हटलं की आता डिजिटल युग आहे. बरोबर. तर विश्वकोश माझा दर्यापार जात नाही, जड असतो, जाड असतो. तर तो डिजिटल केला तर मुलं पण वाचतील, काय आहे बा, काय आहे बा असं वाटून. म्हणून मग मी तो डिजिटल करावा असा प्रस्ताव मांडला. अशोक चव्हाणांनी तो उचलून धरला आणि नंतर असं काही जणांना वाटलं की त्यात काही चुका असल्या तर आपल्याला लोक बोलतील, विश्वकोश आहे. तर मी म्हटलं आपण सुरुवातीलाच लिहू, यात एखादी चूक आढळल्यास संपादक मंडळाला कळवावी. संपादक मंडळ ते बघेल आणि निष्कर्षाप्रत आल्यावरती जर खरोखर चूक असेल तर दुरुस्त करून आपल्याला श्रेय देण्यात येईल. मग सगळे म्हणले मग करूया आणि मग तो केला. आणि याच्यामध्ये आणि कोणी कोणी नोंदी वाचल्या नाही त्या? हो, दिग्गज 105 देश, कॉम्प्युटर खोटं बोलत नाही, 105 देश आणि 15 लाख वाचक एका वर्षात मिळाले. त्यामुळे विश्वकोश मंडळाचा आत्मविश्वास दुणावला तिणावला असं. आणि विश्वकोश खरोखर जगापर्यंत पोहोचला. आणि त्यामुळे आम्हाला खूप कृतकृत्य वाटतं. आणि मग त्याला महाराष्ट्र शासनाचा ई गव्हर्नन्स प्लॅटिनम पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर हा राष्ट्रीय आहे ना प्लॅटिनम पुरस्कार? हा महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचा. कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि मंथनमध्ये आशियाई मानांकन मिळालं. वा.
म्हणजे खऱ्या म्हणजे अर्थाने त्यासाठी मी दिल्लीला गेले, हो, त्यासाठी मी विशाखापट्टणमला गेले, मी खूप फिरस्ती केली. म्हणजे मराठी भाषेवरती प्रेम करणारी माणसं त्यांनाही तो घ्यावासा वाटला. मला तर रसिको असे किस्से माहिती आहेत की आईला फोन यायचा की मला माझ्या नातवाला परदेशी गिफ्ट द्यायची आहे, तर मला ती विश्वकोशाची सीडी द्यायची आहे. हो हो, विश्वकोशाच्या 17 खंडांची सीडी माधव शिरवळकरांनी तयार केली. हो, आणि तेव्हा आमचे सचिव म्हणाले की प्रत्येक गोष्टीला शासनाची परवानगी असेल तरच ते पैसे मिळतात. 52,000 रुपये खर्च झाले होते. हां. तर माधव तिथे उभा होता आणि माधव म्हणला की मला 1 पैसा मिळाला नाही तरी चालेल, पण मी हे करणार. आणि कार्योत्तर मंजुरी घेता येते सचिव साहेब, हे पण तो बोलला. पण अशी आणि- माणसं जोडलीस हे यश आहे हो तुझं. हो हो. हां. पण सांगते तुला की तो डिजिटल झाला, ती सुरुवात झाली, ती सीडी झाली आणि त्याचं खूप कौतुक झालं. खरंय. या कौतुकाच्या या टप्प्यावरती वेळ आली एका ब्रेकची, म्हणून एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग परत गप्पा मारूया डॉक्टर विजया वाड यांच्याशी प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. प्रतिभा आणि प्रतिमा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. जे समाज भान तू जपत आलीस, म्हणजे आम्ही पूर्वी तुला चिडवायचो किती ससे पाळलेस, ससे म्हणजे समाजसेवा असं, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांग ना. तुम्हाला दुसऱ्याचं दुःख न बघवणं हे तुमच्या रक्तातच असतं वा, ना. अगदी खरं. म्हणजे जर कोणी तुला म्हणालं की मी आज उपाशीच आहे, तर तुझ्या पोटात घास जाईल का? बरोबर. नाही जाणार. त्याला पोटभर खायला घालशील तेव्हाच तू जेवशील, नाही का? तर तसं शुभांगी ठाणेकर म्हणून मी एका आश्रमामध्ये जात असे, हां. जेव्हा नोकरी करत नव्हते, तुम्ही झाला हो. नव्हता आणि काय वर्षभर. श्रद्धानंद महिला तर आश्रम ना? शुभांगी ठाणेकर म्हणून एक मुलगी तिथे होती, तर ती मला खूप आवडायची. तर ती म्हणली की एक दिवशी मला तुमच्या घरी घेऊन जा. घेऊन आले घरी. आता मुली मोठ्या झाल्या की लक्षात येत नाही. ती बरोबर. पटकन म्हणाली मी शुभांगी ठाणेकर एक दिवस तुमच्याकडे आले होते. तर मी म्हटलं हो मला आठवतं ना. तर ती म्हणाली मला किती वाटत होतं तेव्हा विचारावं, आई मी इथेच राहू का गं? पण धीर झाला नाही. तुम्ही नाही म्हणाला असतात तर असं टचकन पाणी आलं गं डोळ्यात. बरोबर आहे. तर बरोबर 1-2.5 वर्षाची मुलगी होती. म्हटलं तुझं लग्न झालं? नाही म्हणाली, ॲडॉप्ट केली आहे तिला. वा, तिला काही कळण्याआधीच. अनाथ मुलींना कॉमन छप्पर नको असतं. आणि स्मिता जोशी म्हणून माझ्या एक मैत्रीण आहे, बांधिलकीच्या. ज्येष्ठ मैत्रीण. 50,000 रुपये प्रॉव्हिडंट फंड मिळाला, सगळं देऊन टाकला. कुणाला? आदिवासी मुलींना. का? तर त्यामुळे मला पेन्शन मिळतं ना. वा, 2 पांढरी सुताडं नेसाला आहेत आणि पेन्शन खायला आहे. कदाचित काय ते 50,000 आदिवासी मुलींसाठी सुरू केलं. काय म्हणजे विलक्षण. विलक्षण बाई. हो. तर मी म्हटलं हिला मदत करायची. हां. म्हणून आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांना मी आवाहन करते माझ्या प्रत्येक पुस्तकात की 500 रुपयाचा एक क्रॉस चेक बांधिलकीच्या नावानं लिहा. आज जो हा कार्यक्रम बघता आहेत लोक, त्यांना पण आपण सांगूया की चेकच्या मागे तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर लिहा, तुम्हाला पावती येईल. दिव्यांग मुलांना आणि आपल्यासारख्या मुलांना जो एकत्र करून तू एक सुंदर प्रयोग केलेला होता, हो, त्याच्याबद्दल सांग ना हो. थोडंसं. मी काय करायचंय, शाळेची ट्रिप असली ना की ह्यातली 2-2 मुलं घेऊन जायचे. नॅपची हां. म्हणजे मूकबधीर आपल्या कमला किंवा मेहता अंध. अंध शाळेची हो. किंवा कर्णबधीर शाळेची, प्रगती विद्यालयाची हां. किंवा दादरच्या कर्णबधीर विद्यालयातली, जी. हां. अशी मुलं घेऊन जायचे. बरोबर. त्यांच्या काय अडचणी असतात, आंधळ्या मुलाच्या अडचणी काय असतात, कर्णबधीर मुलाच्या अडचणी काय असतात, हे कळलं. माझी एक हिरामणी वाधवा म्हणून अंध मैत्रीण माझ्याबरोबर शाळेतला कार्यक्रम बघायला आली होती आणि ती म्हणे की मी बघितलं. हां. तर एक आमची शिक्षिका मुलुंडपर्यंत प्रवास करताना म्हणली तूने कैसे देखा, तू तो देख नहीं सकती. तूने आपके पास केवल 2 आँखें हैं, मेरे पास 11 आँखें हैं, ये 10 उंगलियां है ना, वाह. इस पर एक आँख है, हाँ, और एक मेरा अंतःचक्षु. मला इतका अभिमान वाटला ना तिचा, इतका अभिमान वाटला की अंध माणसाला कमी लेखू नका, त्याच्या कुणालाच संवेदना खरं फार तर. जागृत असतात. आणि हो. तिथे माझ्यातली ती ज्योत प्रदीप्त झाली आणि मी
अंधांची जी एक लायब्ररी आहे बघ हो वरळीला, हो तिथे गेली 23 वर्ष वाचन करते मला कल्पना आहे. अंधांसाठी. हो. माझी सगळी पुस्तकं वाचते. विश्वकोश वाचला, डॉक्टर हेमचंद्र प्रधान, डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर नारळीकर, विक्रम डॉक्टर काका? नारळीकरांनी वाचलाय की नाही माझ्या लक्षात नाही आता, बरं हां. पण मी वाचला आहे, हो. तू वाचला आहेस. हो. आणि हे मोठी मोठी माणसं मोठी येऊन मोठी गेली. माणसं तो वाचून गेली आहेत. संजय देशमुख वाचून गेलेत. हो. हां, तर अशी म्हणजे अनेक माणसं, हो. हं? आणि त्याला मोल नाही म्हणजे काही, हां, की ह्याचे आम्हाला पैसे पाहिजेत वाचल्याचे. मला तू त्या असं काही नाही. प्रयोगाबद्दल पण सांगायला हवंयस की 100 प्रतिथयश लेखक 100 हो 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 हो. काय झालं, विश्वकोशाचं काम पूर्ण झालं. हां. मी तो पूर्ण केला. हो. वर्षा बंगल्यावरती त्याची परिपूर्तीची नोट हो. आम्ही केली आणि परतलो. आणि तिथे मी विश्वकोश म्हणजे माझं 30 पर्यंत होतं, पण मी तो 25ला सोडला. हो. हां, हो. 30 पर्यंत माझी तारीख होती, पण मी तो 25 तारखेला सोडला. हां. कारण माझं कामच झालं होतं सगळं. हां. तर तो डिजिटल झाला होता, तो जगभर गेला जनमानसात होता. पोचला होता, स्पर्धा घेतल्या होत्या. राष्ट्रीय पुरस्कार हो. मिळवून आला होता. हो हो, राष्ट्रीय पुरस्कार, आशियाई मानांकन. हां. हं, म्हणजे मी तृप्त होते हां. आणि आमचं मंडळ तृप्त होतं हां. आणि तो जगापर्यंत गेला होता. पण आता एकदम रिकाम पण आलं आणि हां. स्वस्थ बसण्याचा स्वभाव नाही ना. तर मी म्हटलं की आपण 365 दिवस पुरतील एवढ्या कथा हां. आणि 365 दिवस पुरतील एवढ्या कविता हां. असं आपण करूया आणि त्याचे बालकोश करू. हां. फार मोठा प्रकल्प होता अगदी तो. हो. म्हणून 100 लेखक. तर मनीषा कदम हां. नावाची माझी एक सहकारी आहे. हो. नियतीने तिला ड्वार्फ केलंय, हां. परंतु ती बुद्धीनी ड्वार्फ नाही आहे, बुद्धीनी जायंट आहे. अगदी अगदी तर निर्विवाद. हां, हां. तर ती माझ्या मदतीला उभी राहिली आणि व्हॉट्सअपवरून मी तिथून येण्याच्या अगोदर व्हॉट्सअपवर बालकोशाची जाहिरात झालेली. क्या बात. वाईहून मी वाईला ठाण मांडून बसले होते ना. हां. तिथून येण्या अगोदर बालकोशाची जाहिरात, 100 लेखकांची व्हॉट्सअपवर हे त्या 100 लेखकांमध्ये हो. हुज हू होते हुज अगदी. हू म्हणजे अगदी तरुणांपासून आणि काही दिवंगत लेखकही आपण घेतले होते. काही कारण- नावं सांग ना वांगी हो, म्हणजे लेखक. गंगाधर गाडगिळांसारख्या माणसाची हां. कथा आपण त्याच्यात घेतली होती हो. आणि त्यांची परवानगी आपण प्रकाशकांकडनं घेतली होती. बरोबर. आणि आत्ताचे तरुण लेखक आणि पाडगावकरांची प्रवीण शेवटची दवणे. कविता हो, आपल्या शेवटची ह्याच्यामध्ये. कविता आपल्या ह्याच्यात आहे. आणि नीला सत्यनारायण. बिलकुल. हां, त्या म्हणल्या हे काय, मला कळलं वर्तमानपत्रातनं की बालकोश निघतोय आणि माझी कविता पण नाही. त्या खरंच ग्रेट आहेत. तर मी म्हटलं की आता फक्त ज्ञ अक्षर राहिलंय. हां. ज्ञची कविता करते ना, आणि ज्ञानेश्वरीवर बाईंनी कविता दिली. बुद्धिमान स्त्री आहे. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी. हां. तर अशी साहित्यावर प्रेम करणारी मधु मंगेश कर्णिकांची गोष्ट त्याच्यामध्ये आहे. हं, मंगेश जी. पाडगावकरांची कविता आहे. अगदी तरुण तरुण लेखक आहेत. प्रवीण दवणेंचं मी तुला म्हटलं अगदी आहे. अगदी. तर माझ्या आहेत गोष्टी, तुझी गोष्ट आहे, खूप खूप. हां, आणि ज्यांना ज्यांना लिहावं असं वाटलं त्यांनी उत्साहाने व्हॉट्सअपवर टाकलं. आणि त्यानंतर लायब्ररी मेथडनी आपण त्याचं ते अतेज्ञ हो. असं केलं. ते मनीषानी काम केलं सगळं. आणि त्यात जमेची बाजू अशी होती की महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेतल्या मुलांनी त्याच्यावरती चित्र काढली हो. होती. त्यामुळे तो सेतू ज्यांनी लिहिलं आणि ज्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी होतं तिथपर्यंत हो, झालेला होता. हो. इथे मध्येच थोडंसं विनंती करते तुला, कारण मधु मंगेश कर्णिक सर तुझ्यासाठी बोलणार आहेत, तर त्यांचा आपण एक बाईट बघूया. हो. मी लिहित त्यावेळी होतो त्या काळामध्ये मला आणखीन एक माझी आवडती म्हणता येईल किंवा चतुरस्त्र लेखिका म्हणता येईल अशी भेटली म्हणजे डॉक्टर विजया वाड. अनेक नावं घेते, पण विजयाबाईंकडे वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी विविध तऱ्हेचं लेखन केलेलं आहे, विविध विषयावर केलेलं आहे. बालांपासून तो अगदी आबालवृद्धांपर्यंत त्यांनी लेखन केलेलं आहे. आणि ज्या जिव्हाळ्याने ते लिहितात तो जिव्हाळा फार क्वचित असतो लेखामध्ये, म्हणून त्या मला खूप आवडतात. तुझ्यावर इतक्या प्रेम करणाऱ्या माणसांपैकी कुठली एखादी आठवण, काहीही म्हणजे? एखादी आठवण सांगण्यापेक्षा मला सगळ्यांशी बोलायला आवडेल अतिशय चांगली. की अजूनही
मुलगी झाली की वाईट तोंड करणारी माणसं बघितली की मला खूप वाईट वाटतं. खरंय. इतकी जनजागृती झाली. आता आपण कुठल्या सालात आहोत. आता जेंडर बायस असता कामा नये. तर कृपा करा आणि मुलगी जन्माला आली तरी तितकाच आनंदोत्सव साजरा करा की जितका मुलगा झाल्यावर असतो. वा, फारच छान. आणि मी तुम्हाला सांगते की माझ्या दोन्ही मुलींनी त्यांचे झेंडे इतके घट्ट रोवलेले आहेत. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. म्हणजे मला खरोखरच प्राजक्ता निशिगंधा झाल्या आणि झेंडू झाला नाही याचं जराही वैषम्य वाटत नाही. तेव्हा कुणीही कुठल्याही स्त्रीला ह्या कारणासाठी दुखवू नका. वा. आणि दुसरं मला सांगायचं आहे की बाई ग, सई ग, माणूस म्हणून माणसासारखं जग. देवी होऊ नकोस, दासी होऊ नकोस. कारण हेच लोक देवी म्हणून मखरात बसवायला लागतील आणि क्षणात देवीची दासी करून जन्मभराची फाशी देतील. आपण झुकायचं नाही, आपण वाकायचं नाही. चुकण्यासाठी, धडपडण्यासाठी एखादी स्त्री वर येत असेल तर हाती हात धरूया आणि म्हणूया की समर्थ स्त्री ही राष्ट्राची अर्धी शक्ती आहे. वा. तर ही राष्ट्राची अर्धी शक्ती दुबळी होऊन कसं चालेल. आपल्याला इंडिया नंबर 1 व्हायला हवा आहे ना, नाही का. तर नंबर 1 होण्यासाठी स्त्रीला सन्मान द्या, स्त्रीला माणूस म्हणून जगू द्या, तिला चुकू द्या, शिकू द्या, धडपडू द्या, तिला माफ करायला शिका. आणि आपली आई, आपली बहीण यांच्याकडे आपण ज्या आदराने बघतो ना त्याच आदराने प्रत्येक किशोरीकडे, प्रत्येक उमलत्या वयाच्या मुलीकडे आणि प्रत्येक स्त्रीकडे बघण्याचा मुलांचा दृष्टिकोन जागा होईल. ही शिकवण आई बापांनी घरात मुलांना द्यायला पाहिजे. खरंय. तर हे हिंसा, अत्याचार हे सगळे टळतील असं मला फार वाटतं. यातना होतात मनाला, इतक्या यातना होतात की आपण हतबल आहोत, आपण काही करू शकत नाही. कारण हे घडून गेलं क्षणार्धात. तर हा क्षण कोणाच्याही आयुष्यात येऊ नये, कोणाच्याही मुलीच्या. कारण ती कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी मुलगी आहे. तू नव्यानी घरोघरी जे वृद्धाश्रम झालेले आहेत त्यांना जी उमेद देतेस त्याच्याबद्दल 1-2 ओळी. मला असं वाटतं की ज्येष्ठांकडे बघायचा दृष्टिकोन एक टाकाऊ वस्तू किंवा केळीचं टाकून द्यायचं साल अशी नका ठेवू. कारण त्यांनी तुमच्यासाठी त्यांचा देह झिजवला आहे. आणि ज्येष्ठांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्पेस द्या. बरोबर. प्रत्येक गोष्टीत नाक खोपसू नका. तरुणांना स्वतःचे विषय आहेत, स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत, स्वतःचा स्ट्रेस आहे, ताण आहे, संघर्ष आहे, तुमच्यापेक्षा अधिक आहे, स्पर्धा आहे. त्यामुळे त्यांचं त्यांना जगू द्या, तुमचं तुम्ही जगा. पण एकमेकांना श्वास घेण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी जरी जागा असली तरी रात्री 10 मिनिटं आपल्या आईबापांसाठी ठेवा. खरंय. मला स्पर्शासाठी आसुसलेली वृद्ध माणसं बघितलं की फार वाईट वाटतं. एका वृद्धाश्रमात एका बाईनं म्हणजे मी मुलांना घेऊन जायचे ना नाना नानी टूर असं करून. तर त्याच्यामध्ये ती म्हणाली, एक पापा घ्यायला सांग, खूप वर्षात माझ्या अंगाला कोणी स्पर्श केला. मला इतकं वाईट वाटलं ना. आणि मग किती मुलांनी त्या म्हातारीचे पापे घ्यावे. त्या दिवशी आता मी म्हातारी झाली पण तेव्हा तरुण होते अगदी. तर मला खूप आनंद झाला. आणि मग आजी आजोबा टूर, नाना नानी टूर ही माझ्यापर्यंत चालू आहे त्या सफरी. ही माझ्या म्हणजे एक जीवनाचा भाग झाली. खरंय खरंय. रसिक हो, आज इथेच थांबावं लागणार आहे कारण वेळ संपलेली आहे. जिच्या श्वासाचा उच्छ्वास मी आहे ती आज प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आली आणि आमच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्याबद्दल आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं, सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं मी तुझे आभार मानते. नमस्कार. तत्पूर्वी एक स्वाक्षरी हवी आहे. ही आमची आठवणींची फाईल आहे, आठवणींची वही आहे.